नमस्कार. कुक विथ कप्पीमध्ये आपलं स्वागत आहे. सध्या बाजारात कच्चा फणस यायला लागला आहे. त्याची मी आता भाजी केली आहे. ती भाजी कशी करायची तुम्हाला दाखवते. हे बघा, मी इथे कच्चा फणस आणला आहे. ह्या कच्च्या फणसाची मी आता भाजी करणार आहे. त्याच्यासाठी काय करायला लागणार आहे, ही सालं काढायची आणि हे मधलं आहे, ह्याला पाव म्हणतात, मधलं हे देठ असतं ते सुद्धा काढून घ्यायचं आहे आणि नंतर ही भाजी आपण शिजवून घ्यायची. आता ते कापण्यासाठी आपल्याला काय करायला लागणार आहे ते दाखवते मी. त्याच्यासाठी मी इथे स्लायसर घेतलंय. ह्या स्लायसरच्या या ब्लेडला मी तेल लावून घेणार आहे. शिवाय चाकूला सुद्धा तेल लावणार आहे आणि हाताला सुद्धा आपल्या तेल लावून घेते, नाही तर फणसाचा चीक जो असतो तो आपल्या हाताला लागण्याची शक्यता असते. असं तेल मी या चाकूला लावून घेते. शिवाय या स्लायसरला सुद्धा लावून घेते मी. खोबरेल तेल किंवा आपण आपलं खाण्याचं कुठलंही तेल आपण वापरलं तरी चालू शकतं. मी असं हाताला चोळून घेते ते. त्याच्याशी कापं करून घेऊन त्याची सालं काढून घेणार आहे. हे बघा, हे असं साल काढून घेते मी. अखंड एवढे मोठे याचे साल नाही काढता येणार, म्हणून मी असं साल काढून घेते. या इथे तुमच्याकडे वेळी असेल तर वेळीवर तुम्ही हा फणस चिरला तर उलट तुम्हाला सोपं पडेल. चाकूपेक्षा वेळीवर सुंदर चिरला जातो फणस. शिवाय हा मधला दांडा असतो ना, तो सुद्धा काढून घ्यायचा आहे आणि असे तुकडे करून घेते. अशा कुकरच्या डब्यात घालून घेते मी. तुम्हाला कापायला जमत नसेल तर तुम्ही भाजी आणता त्याच्याकडून सुद्धा कापून आणला तरी चालू शकतो. हा बघा, इथे फणस चिरून झालेला आहे. आता मी या धुवून घेते आणि शिजायला ठेवते. आणि त्या फणसाच्या भाजीमध्ये घालण्यासाठी मी इथे थोडेसे काळे वाटाणे रात्री भिजत घातले होते. ते काळे वाटाणे त्या फणसाच्या भाजी बरोबर म्हणजे वेगळे शिजत घालणार आहे. भाजी धुवून घेते मी. त्यामध्ये मी थोडंसं पाणी घालते, जास्त पाणी नाही घालणार आहे. फणस शिजला पाहिजे त्याच्यासाठी फक्त पाणी घालणार आहे. हे बघा, काळे वाटाणे मी भिजत घातले होते. ते काळे वाटाणे सुद्धा शिजायला ठेवते त्याच्या बरोबर, फणसा बरोबर. वाटाण्यामध्ये पाणी घालायलाच लागणार आहे आपल्याला जास्त. चला, मी आता कुकरला याच्या 3 ते 4 शिट्या करून घेणार आहे. हे बघा, मी इथे वाटाणे शिजवून घेतले. हे बघा, वाटाणे शिजले छान. मी त्यामध्ये सोडा घातला होता चिमूटभर, दाखवायला विसरले. हे वाटाणे आता मी बाजूला काढून ठेवते. हे बघा, फणसाची भाजी कसे शिजली आहे बघा, मस्त आहे बघा, सुंदर शिजले आहे फणस. हा बघा, खूप छान शिजलाय, मस्त शिजलाय. आता काय करणार आहे, मी ही भाजी ना चेचून घेणार आहे. याच्यात पाणी झालंय ते पाणी काढून घेते मी, एका वाटीमध्ये काढून घेते. नंतर भाजीमध्ये लागलं तर मी घालून घेणार भाजीमध्ये. आपल्याला शक्यतो पाणी नकोय, पण फणस शिजण्यासाठी आपल्याला घालायला लागलं होतं. आणि ही भाजी मी काय करणार आहे, अशी चेचून घेणार आहे. ही अशी आपण चेचून भाजी करतो म्हणून ह्या भाजीला चेच भाजी सुद्धा म्हणतात. आणि या भाजीला कांदा सुद्धा भरपूर लागतो. कांद्याशिवाय भाजीला चव नाही लागत.
आमच्या इथे कोकणात या भाजीला चेच भाजी म्हणतात. तुमच्या इथे काय म्हणतात ते तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून सांगा, या भाजीला काय म्हणतात ते. ही भाजी अशी चेचून झालेली आहे आणि आता ह्याला कांद्याची फोडणी घालणार आहे. कांदा मी चिरून घेते त्याच्यासाठी लागणारा. हे 3 मोठ्या आकाराचे कांदे बारीक चिरून घेतले. त्या भाजीला कांद्याचं प्रमाण जरा जास्त लागतं आणि कांद्याप्रमाणे आपल्याला तेल घालायला लागतं. कांदा असा छान परतून घेते मी. बघा इथे कांदा भाजून झालेला आहे. त्यामध्ये आता मी मसाले घालते सगळे. मी अर्धा चमचा हळद घालते, पाव चमचा हिंग घालते आणि त्यानंतर कांदा लसूण मसाला घालते मी इथे. तुम्ही तुमच्याकडे अवेलेबल असेल तो मसाला तुम्ही घालू शकता. 3 चमचे घालते, 3 टीस्पून घालते कांदा लसूण मसाला. तो मसाला आपण कांद्यामध्ये छान असे मसाले सगळे परतून घेते मी. मसाले असे छानसे परतून झाल्यानंतर मी काय करणार आहे, त्यामध्ये जे मी वाटाणे शिजवले होते ना, ते वाटाणे आधी फोडणीमध्ये घालणार आहे. कारण वाटाण्यामध्ये पाणी आहे, ते पाणी आपल्याला टाकून नाही द्यायचे. ते पाणी आपण फोडणीमध्ये परतून आटवून घेणार आहे. वाटाण्याचं पाणी टाकून दिलं तर त्याचं सगळं सत्व निघून जाईल, म्हणून वाटाण्याचं पाणी मी आटवून घेते यामध्ये. आणि आता वाटाण्याचं पाणी आटवून घेतल्यानंतर मी त्यामध्ये भाजी घालणार आहे फणसाची. तोपर्यंत हे तसंच ठेवून देऊया. हे बघा मी इथे गॅस मोठा ठेवून वाटाण्यातलं पाणी सगळं आटवून घेतलंय आणि आता त्यामध्ये ही फणसाची भाजी घालून घेते. त्यामध्ये चवीनुसार मीठ घालते आणि त्यानंतर 15-20 लसूणच्या पाकळ्या मी चेचून ठेवल्या होत्या त्यामध्ये घालते आणि ते सगळी भाजी छान अशी परतून घेते. आणि त्यानंतर त्या भाजीमध्ये 2 ते 3 टेबलस्पून खोबरं घालते. आणि 1-5 मिनिटासाठी त्याच्यावर झाकण घालून ठेवते मी. गॅस बारीक करून ठेवायचा आहे. 1-5 मिनिटांनी मी झाकण उघडून बघते. पहा भाजीला मसाला, खोबरं सगळं छान लागलेलं आहे, मस्त लागलंय. आणि आता त्यामध्ये मी 2 ते 3 कोकम घालते आणि कोथिंबीर घालून पुन्हा 1-2 मिनिटासाठी भाजी झाकून ठेवते. आता आपली भाजी पूर्ण झालेली आहे, म्हणजे मस्त झाली आहे भाजी. भाजी शिजायची नाहीये, आपण भाजी आधी शिजूनच घेतली आहे ना, त्याच्यामुळे त्याला फक्त ते आपण फ्लेवर्स लागले पाहिजे. खोबरं कोथिंबीर घालतो ना, त्याचे फ्लेवर्स लागले पाहिजे. त्याच्यासाठी 2 मिनिटं झाकून ठेवायचं. 1-2 मिनिटांनी झाकण उघडून बघते. फणसाची भाजी तयार झाली. कोयरीची भाजी म्हणतात, आमच्या गावाला कोयरीची भाजी म्हणतात, शिवाय चेच भाजी म्हणते ह्याला. प्रत्येकाच्या ठिकाणी वेगवेगळी नावं असतात या भाजीला. तुमच्या इथे काय म्हणतात भाजीला ते मला कमेंट करून सांगा. आणि आता ही मी भाजी सर्व करते. आणि ही भाजी भाकरी बरोबर, चपाती बरोबर किंवा तुम्ही अशीच जरी वाटीत घेऊन खाल्लीत ना तरी खूप सुंदर लागते भाजी. चला आता मी सर्व करायला घेते. किती सुंदर झाली भाजी, मस्त झाली की नाही. कच्च्या फणसाची भाजी.
मस्त झाली आहे चेच भाजी किंवा कच्च्या फणसाची भाजी. चला तर मग कशी वाटली रेसिपी? आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.